माझं नाव सुनीता. माझं वय 23 वर्षे. मी पुण्यात नोकरी करत आहे. सुदैवाने देवाने मला भरपूर सौंदर्य दिलं आहे. अगदी मादक सौंदर्य म्हणतात ना, तसंच माझं व्यक्तिमत्व आहे. कॉलेजचे शिक्षण पुण्यातच झालं आणि नोकरीसुद्धा इथेच मिळाली. पण मी मूलतः अकोल्याची. 3 महिन्यापूर्वी माझं लग्न एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या मुलाशी झालं. तस पाहिलं तर कॉलेजपासूनच माझ्या मागे बरीच मुलं होती. सगळे लग्नासाठी विचारत होते. कारण मी सलग 2 वर्ष सौंदर्य स्पर्धा जिंकले होते. शिवाय दिसण्यात आणि माझी फिगरही अशी होती की कोणालाही आकर्षित करेल. हो, माझं लव्ह मॅरेज झालं. नवरा पण हंडसमा आहे. मित्रांनो, आज मी एक अनुभव शेअर करणार आहे. फार खाजगी आहे, पण शेअर करावासा वाटतोय. ऐका तर मग. मित्रांनो, मी एक अनुभव आज शेअर करणार आहे. फार खाजगी आहे, पण तरीसुद्धा मला शेअर करावासा वाटतो. माझ्या वडिलांचा 61वा वाढदिवस होता आणि त्यासाठी आम्हाला अकोल्याला बोलावलं होतं. 15 दिवस आधीच वडिलांनी फोनवर सांगितलं होतं. पण नव्याची रजा मिळण्याची खात्री नसल्यामुळे आम्ही रेल्वे रिझर्वेशन करू शकलो नाही. आता 2च दिवस उरले होते. मला जाणं आवश्यक होतं, पण नव्याला रजा मिळाली नाही. मी विचारलं, आता काय करायचं? तर तो म्हणाला, तू एकटी जाऊ शकतेस, पण वेटिंगचं तिकीट मिळालं. मी विचारलं, वेटिंगचं तिकीट घेऊन जाऊ का? तो म्हणाला, ॲडजस्ट होईल. रात्रीची गाडी होती, साधारण 11 तासाचा प्रवास. मी एकटीच जाणार होती. रात्रीचा प्रवास आणि एकटी. मनात खूप टेन्शन होतं. शेवटी तो दिवस आला. मी निळ्या रंगाचा टॉप आणि स्किन कलरची लेगिंग्स घातली. प्रवासात साडीपेक्षा हे कपडे सुटसुटीत वाटतात. नव्याचा निरोप घेऊन मी रिक्षाने पुणे रेल्वे स्टेशनला पोचले. गाडी अर्धा तास आधीच लागली होती. स्लीपर बोगीमध्ये जाऊन बसले, पण तिकीट कन्फर्म नव्हतं. तरीही मी एका सीटवर जाऊन बसले. तिकीट चेकरची वाट पाहत होते. पण तो आलाच नाही. शेवटी म्हटलं, जे होईल ते होईल. आपण पाहूया. गाडी रात्री 10 वाजता निघाली. माझं टेन्शन वाढलं होतं. शेजारी एक माणूस बसला होता. तो एकटक माझ्याकडे बघत होता. वरच्या बर्थवर बसा, तो म्हणाला. अजून तरी कोणी आले नव्हते. मी वर बसले. रात्री 12 वाजले होते आणि अजून कोणी आलं नव्हतं. मला बरं वाटलं. पण एवढं नशीब भारी असतं का? रात्री 1:30 वाजता एका स्टेशनवर एक तरुण गाडीत चढला, साधारण 22-23 वर्षांचा. तो माझ्या बर्थपाशी येऊन म्हणाला, मॅडम, माझं इथे रिझर्वेशन आहे. तुमचा बर्थ कोणता? मी म्हणाले, माझं कन्फर्म नाहीये. तो म्हणाला, अरे बापरे. तुम्हीला भेटा, पण आलाच नाही. दुसरीकडे बसायला जागा नव्हती. तो तरुण म्हणाला, मॅडम, आप ॲडजस्ट करू. सुनीता, तुम्ही उलट्या दिशेला तोंड करून झोपा. मी खिडकीच्या साईडला टेकून बसतो. मी खिडकीजवळ बसतो. मी विचार केला, विवाहित आहे. पर पुरुषाबरोबर प्रवास कसा करू? पण त्याचं वागणं सभ्य वाटत होतं. मी बर्थवर जाण्याआधी टॉयलेटला गेले. तिथे एक गडबड झाली. मी खाली बसताना लेगिंग टाईट असल्याने नको तिथे उसवली. आता मात्र पंचायत झाली, पण टॉप असल्याने तसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी जाऊन बसले. त्याने ट्रॅक आणि टी-शर्ट घातला होता. त्याने एवढी मदत केली म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. तो पण खूप छान बोलत होता. त्याने माझं नाव विचारलं. नाव छान आहे, म्हणाला. रात्रीचे 2 वाजले होते. झोप अनावर होत होती. तो म्हणाला, सुनीता, तुम्ही उलट्या दिशेला तोंड करून झोपा. मी खिडकीच्या साईडला टेकून बसतो. मी म्हणाले, ठीक आहे, कारण झोप खूप येत होती.
तो खिडकीच्या साईडला टेकून बसला. रात्री 2:30 वाजता त्याला पण झोप अनावर झाली आणि तो विरुद्ध दिशेला तोंड करून आडवा झाला, पण दोघांमध्ये अंतर ठेवून झोपला. मी थोडीशी सावध झाले, पण अर्धवट. गाडीचा स्पीड वाढला होता, दोघांतील अंतर कमी झालं होतं. गाडी स्पीडमध्ये बरीच हालत होती. त्याचा स्पर्श जाणवत होता माझ्या पार्श्वभागावर. त्याचा अवयव हळू टेकत होता. त्याची ट्रक पॅन्ट असल्याने मला ते स्पष्ट स्पर्श जाणवत होता. माझ्या पूर्ण अंगावर शहारे आले. माझा टॉप वायाने पाठीपर्यंत वर सरकला होता, पूर्ण नितंब. उघडे दिसत होते. त्यात लेगिंग्स पण स्किन कलरचे होते, त्यामुळे तो ते बघत असावा. आता मला खूप बरे वाटत होते. त्याचा गर्म स्पर्श आता खूपच जाणवत होता. मला माझ्या नव्याची खूप आठवण आली. नवीन लग्न झाले असल्याने रोज आमचा रात्रीचा कार्यक्रम चालू होता. त्या सवयीमुळे मला आज पण खूप इच्छा झाली. पहाटेची वेळ असल्याने सगळे झोपले होते. माझा संयम तुटला. माझ्या लक्षात येत होते त्याचा अवयव आता खूपच वाढला होता. ह्याचा अर्थ तो पण अर्धवट जागा होता. मी मुद्दाम थोडीशी लांब सरकले, पण परत तो माझ्या जवळ आला आणि नितांबावर हात ठेवला. मी अजून उत्तेजित झाले. मला राहवलं नाही. अंगात वीज चमकल्यासारखं झालं. मी ओढली गेले. मी पटकन फिरले आणि त्याच्याकडे तोंड करून झोपले आणि मिठीत घेतले. आता माझे स्तन त्याच्या छातीवर दाबले गेले होते. आता पूर्ण कंट्रोल सुटला होता. त्यानं आता माझ्या स्तनाला दोन्ही हातात धरून चोळत होता. स्वर्गसुख अनुभवत होते. एक हात त्याने खाली लेगिंग्सवर नेला, नेमकी तिथेच उसवली असल्याने पटकन त्याची बोटे माझ्या पॅन्टीवर आली. हळूवार तो बोटे फिरवत आतमध्ये स्पर्श करत होता. मग मी अजूनच पेटले, उच्च कोटीला पोचले होते. माझा हात नकळत त्याच्या खालील भागाकडे वळला. त्याच्या अवयवाला स्पर्श झाला होता. पूर्ण अंगातून आग बाहेर पडत होती. काय करू काय नाही समजत नव्हते. पहाटेचे 3 वाजले होते. त्याने हळूवार माझी पॅन्टी आणि लेगिंग्स थोडी खाली सरकवली. आता त्याचे ओठ माझ्या ओठांवर जोरात दाबले गेले होते. त्याचा अवयव आता माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये सरकत होता. प्रचंड ताकद जाणवत होती. ओह, एका क्षणात तो माझ्या गुहेमध्ये आरूढ झाला. खोल, अजून खोल. उच्च कोटींचं सुख खालीवर त्याला सोडूच नये असं वाटत होतं. त्यात गाडीचा वेग अजूनच प्रोत्साहन देत होता. शेवटी मला राहवलं नाही. मी त्या बलदंड अवयवाला हातात धरायचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे माझ्या अंगात जाऊन विसावले होते. जसे काही पहिल्यांदाच गुहेची पातळी गाठली होती. पाण्याचे झरे वाहून गेले होते. नि ओलाव्याने शांत झाली होती. गुहेनी पण पाण्याच्या स्रावाने तृप्त केले. त्याने कपाळावर एक चुंबन घेतले. त्याच्या मिठीतून बाहेरच येऊ नये असं वाटत होत. आता सगळं झालं होत. तो बाहेर आला होता. धरणीला तृप्त करून तो आता माझ्या हाताजवळ होता. त्याला एक चुंबन देऊन आभार मानले. पॅन्टी आणि सर्व कपडे व्यवस्थित केले. त्याने दिलेल्या सुखद अनुभवाची तुलनाच होऊ शकत नव्हती. पहाट व्हायला लागली होती. मी लाजून कोमेजली होती. अकोला अजून लांब होत. सुनीता आज जगातली सर्वात सुखी स्त्री होती. त्या तरुणाने आज नव्याची कमी भासावली नाही. अर्थात हे चुकीचे झाले, घडून गेले. हा अनुभव अनपेक्षित होता. मित्रांनो, हा माझा अनुभव तुम्हाला शेअर करण्याची इच्छा झाली. कसा वाटला? आवडला तर लाईक व सबस्क्राईब करा. माझे सौंदर्य अनेक अनुभवांना कारणीभूत आहे. थँक यू. परत भेटू.